नमस्कार, माझं नाव दत्ता सर आणि गेली 25 ते 30 वर्ष या क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे. आज मी तुझ्यासाठी एक अत्यंत मनोरंजक अशा भागाबद्दल माहिती घेऊन आलोय की ज्याचं नाव आहे गुरुत्वाकर्षण. तू ऐकलेलं असशील गुरुत्वाकर्षण, बऱ्याच वेळेला हा भाग तू ऐकलेला असशील, कदाचित पाहिलेला असशील. पण हे काय आहे, कसं होतं, हे सारं काही आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मी तुला एक छोटासा प्रश्न विचारू का रे? समजा माझ्या हातात एखादी वस्तू आहे. ही जर वस्तू मी वरून खाली सोडली तर ती कुठे जाईल? खालीच पडणार आहे. तुझ्या पण हातात काहीतरी असेल ना, तुझ्या हातातली वस्तू पण तू खाली टाक, ती सुद्धा खालीच जाणार आहे. हे आपण उलटं करूया ना. ही वस्तू मी वर फेकली, काय होईल? वरच जाईल, परत खाली येईल? येणार. म्हणजे होतं काय रे की हातातून वस्तू सोडली तरी खाली पडते. जर एखादी वस्तू वर फेकली एक ठराविक उंचीपर्यंत जाते आणि परत खाली येते. मग असं काय आहे? जोपर्यंत तुला कोणीतरी ओढत नाही तू पुढे जाशील का? जोपर्यंत तुला कोणी ढकलत नाही तोपर्यंत तू पडशील का? मग जर ही वस्तू या ठिकाणाहून सोडली ती खालीच जाते, म्हणजे याला नक्कीच कोणीतरी ओढत असलं पाहिजे. मग कोण आहे ना, तेच आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. बरं, आता याला एक नाव काय दिलंय? गुरुत्वाकर्षण. शोध कोणी लावला? ही स्टोरी तुला खूप चांगली माहिती आहे. प्रसिद्ध सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले आहेत. आता ती गोष्ट तुला माहीतच आहे, त्यामुळे ती गोष्ट इथे मी तुला पूर्ण सांगत नाहीये. त्यांना शोध लागला. बरं, कशाचा शोध लागला? गुरुत्वाकर्षण. आपण असं समजूया का रे की समजा त्यांच्या जागी तू त्या झाडाखाली बसलायस आणि तुझ्या डोक्यावर सफरचंद पडलं. तू विचार काय करशील? सफरचंद खालीच का पडलं? हा विचार न्यूटन यांनी केला. पण तू काय विचार करशील? एकच का पडलं, अजून 4 पडले पाहिजे ना खाण्यासाठी. असं नसतं. ते शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी विचार केला की हे जे सफरचंद पडले हे खालीच का पडलं, वर का गेलं नाही? विचार आला असेल ना. मग असे बरेच मजेशीर किस्से किंवा अशा बऱ्याच मजेशीर गोष्टी आपल्याला या भागामध्ये पाहिजे आहेत की ज्याला म्हणायचे गुरुत्वाकर्षण. मग आता तुला माझा एक प्रश्न, ते सफरचंद खाली पडलं म्हणजे पृथ्वीने त्याला आपल्याकडे काय केलं असलं पाहिजे? खेचून घेतलं असलं पाहिजे, म्हणूनच ते सफरचंद खाली पडलं. आता एक गोष्ट तुला सांगू. समजा तू रस्त्याने चाललायस आणि विनाकारण कोणीतरी तुला येऊन भांडण करायला सुरुवात केली. तू गप्प बसशील? नाही. का? तुझी काहीच चुकी नाही, म्हणजे दोन्हीकडनं तुमचं भांडण सुरू होणार आहे. मग जर पृथ्वी त्या सफरचंदाला आपल्याकडे खेचते तर सफरचंद गप्प बसेल का? ते पण छोटं असलं म्हणून काय झालं, तो सुद्धा पृथ्वीला काय करेल? आपल्याकडे खेचेल. मग पृथ्वीवर जाते का? का? सोपं आहे, उत्तर तोच सांगणार. कारण पृथ्वीचं वस्तुमान हे सफरचंदाच्या वस्तुमानापेक्षा खूप जास्त आहे. कळतंय ना? येते ना मजा? मग आपण सुरू करूया या गुरुत्वाकर्षणाच्या भागाला. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सुरुवातीला आपल्याला घ्यायचंय प्रसिद्ध शास्त्रज्ञ न्यूटन यांचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. वैश्विक शब्द बघा, वैश्विक म्हणजे हा नियम संपूर्ण विश्वातील प्रत्येक वस्तूवर लागू होतो. फक्त तुझ्या माझ्यावर नाही, विश्वातील प्रत्येक वस्तूवर हा नियम लागूच होणार आहे. मग काय असेल नियम? करूया सुरू. बघ, आता प्रसिद्ध शास्त्रज्ञ न्यूटन यांच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार असं म्हटलं जाईल की विश्वातील, पूर्ण विश्वातील प्रत्येक वस्तू, मग ती छोटी असो किंवा मोठी असो, प्रत्येक वस्तू ही इतर प्रत्येक वस्तूला एक ठराविक बलाने आपल्याकडे आकर्षित करते. विधान बघा, विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला एका ठराविक बलाने आपल्याकडे आकर्षित करत असते. मग जर ती वस्तू दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे आकर्षित करते म्हणजेच तिने काहीतरी बल लावलं असेल. काय लावलं असेल? बल. कारण त्याच्याशिवाय आकर्षण होणारच नाही. म्हणजे तिने काहीतरी काय लावलंय? बल. मग आता प्रश्न असा येतो, हे बल किती असेल? ते कसं काढायचं? त्यासाठी कोणकोणते गुणक आपल्याला पाहिजेत? मग हे आपण पाहूया. मग हे जे बल असेल हे किती असेल? तर हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या त्या ज्या 2 वस्तू असतील ना, 2 वस्तू,
साहजिकच आहे, वस्तू म्हटलं की तिला वस्तुमान आलं, वस्तू म्हटलं की तिला वस्तुमान. मग त्या दोनही वस्तूंचं वस्तुमान घ्यायचं, त्या वस्तुमानाचा गुणाकार करायचा, मग त्याच्या समानुपाती. वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती शब्द नीट लक्षात ठेवा. काय सांगितलं आपण? विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या, पुढे मी काय सांगितलं तुला, त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती. आता दुसरा मुद्दा, साहजिकच आहे, वस्तू किती आहेत? दोन. मग त्या एकमेकापासून ठराविक अंतरावर असतील, मग त्या दोघांच्या मध्ये एक अंतर असेल की नाही? मग ते अंतर जे असेल ना, त्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. मग संपूर्ण नियमात तुला दोन गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत, वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती आणि अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. कळालंय? एक काम करूया ना, आपण एका प्रयोगाने छोट्याशा गोष्टीतून हा संपूर्ण नियम एकदा समजावून घ्या. किती वस्तू आहेत? दोन. चल मग आपण दोन वस्तू घेऊया. एका वस्तूचं वस्तुमान M1, दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान M2. मग किती वस्तू घेतल्या आपण? दोन. ठीक आहे. आता या दोन वस्तू एकमेकांपासून ठराविक अंतरावर आहेत, म्हणजे त्यांच्यामधलं अंतर आपल्याला दाखवायला पाहिजे. मग हे जे अंतर असेल ना, हे आपण दाखवूया D या अक्षराने. म्हणजे D काय झालं? त्या दोन वस्तूमध्ये असणारं अंतर झालं. M1 M2 काय झालं? त्यांचं वस्तुमान. आता मी तुला काय सांगितलंय? मी म्हणजे न्यूटनने आपल्याला सांगितलंय ते मी तुला सांगितलं की या दोनही वस्तू एकमेकांना काय करणार आहेत? आकर्षित करणार. मग ते आकर्षण दाखवायला पाहिजे ना. मग दोन ॲरो जे आपण दाखवलेत ना, याचा अर्थ काय बाबा? M1 वस्तू M2 कडे आकर्षिली जाईल, M2 वस्तू M1 कडे. म्हणजे दोनही वस्तू या एकमेकांना काय करतील? आकर्षित करतील. मग आता हे आकर्षण बल किती आहे हे तर तुला माहीतच आहे. आपण सांगितलंय कशाशी समानुपाती? वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती. बरं, हे आकर्षण बल आहे, मग ते कशाने दाखवूया? तर त्यासाठी आपण अक्षर वापरूया F. कुठलं अक्षर वापरूया आपण? F. मग हा F म्हणजे काय? दोन वस्तूंमध्ये असणारं आकर्षण बल. कुठलं बल? आकर्षण बल. आता मूळ मुद्दा असा आहे, F म्हणजे आपल्याला समजलं, पण आपल्याला ते बल काढायचंय. तुला पहिला मुद्दा माहिती आहे. मग आपण असं म्हणूया, हे F किती असेल? तर हे F त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती. म्हणून मी समानुपाती चिन्ह दाखवले. बरं, आता तू सांग, समानुपाती चिन्हाच्या पुढे मी काय लिहिणार? त्या दोघांच्या वस्तुमानाचा गुणाकार. पहिलं वस्तुमान M1, दुसरं वस्तुमान M2. मग दोघांचा गुणाकार काय? M1 M2. म्हणून आपण इथे काय घेणार? M1 गुणिले M2. पहिला मुद्दा आपला झाला. हे बल किती आहे? दोघांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती. ते आपण लिहिलं. जाऊया पुढे. आता नीट लक्ष दे. F आपण काय सांगितलं? M1 M2. आता तुला एक प्रश्न मी विचारतो. न्यूटनने काय सांगितलं? विश्वातील कुठल्याही दोन वस्तू ना, कुठल्याही दोन वस्तू, मग ते काही पण असेल. त्यांनी कुठे असं सांगितलंय ते सजीव पाहिजे की निर्जीव पाहिजे? काहीही चालेल. एक उदाहरण मी घेतो. या ठिकाणी तुझ्यासमोर एक मोठी बस दिली आहे. या बसला वस्तुमान असेल की नाही? असेल. तिचं वस्तुमान आपण घेऊया M1. आता तू घे ना, बसच्या समोर असं समजा तू स्वतः उभा आहेस, तुलाही तुझं वस्तुमान असेल, ते घेऊया आपण M2. आता आपण जाऊया न्यूटन बाबा यांच्या नियमाकडे. काय सांगतोय? कोणत्याही दोन वस्तू ना, त्यांच्यामध्ये काय आहे? आकर्षण. आणि हे आकर्षण कशावर अवलंबून आहे? दोघांच्या गुणाकाराच्या समानुपाती. मग आता तू सांग, तू त्या बसकडे स्वतः कधी खेचला गेलायस का? नाही ना. ती बस तुझ्याकडे खेचून आली आहे का? नाही झालं. मग काय न्यूटन बाबा खोटे बोलून गेले? नाही. हे आकर्षण बल आहे. आपण आणखी एक काम करूया. या दोन वस्तू, बस आणि तू, दोघांच्या वस्तुमानाचा गुणाकार किती येईल? M1 M2. मग आपण एक काम करूया. हा M1 M2 आहे ना, आपल्या सोयीसाठी त्याची एक व्हॅल्यू घेऊया. एक किंमत, सरासरी किंमत, ती आपण मानली X. काय किंमत मानली? X. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. आता आपण घेणार आहोत आपली पृथ्वी. ही काय आली? आपली पृथ्वी. पृथ्वीला पण वस्तुमान आहे. हे वस्तुमान किती मानलं आपण? M3. किती घेतलं? M3. आता मला सांगा, पृथ्वीचं वस्तुमान, तुझं वस्तुमान
आणि बसचं वस्तुमान, हे दोन भाग आहेत. पहिल्या भागात मी तू आणि बस दोघांच्या वस्तुमानाचा गुणाकार. आता दुसऱ्या भागामध्ये मी कोणाचा गुणाकार घेतोय, तर आपली पृथ्वी आणि तू दोघांच्या मध्ये वस्तुमान. सांग बरं, दोघांच्या वस्तुमानाचा गुणाकार काय येणार? M2 आणि M3, M2 आणि M3, पण त्याची किंमत मी घेतली Y. आता तुला प्रश्न, M1 M2 ची किंमत आहे X, M2 M3 ची किंमत आहे Y. तू सांग कोणाची किंमत जास्त असेल, X ची की Y ची? सोपं आहे ना, वस्तुमान कोणाचं जास्त आहे? पृथ्वीचं. मग साहजिकच आहे Y ची किंमत X पेक्षा नेहमीच जास्त असेल. मग आता जर किंमत जास्त आहे, वस्तुमान जास्त आहे, आकर्षण बल सुद्धा जास्त असेल. आणि याच कारणामुळे तू कोणाकडे आकर्षिला जाशील, बसकडे की पृथ्वीकडे? साहजिकच आहे पृथ्वीकडे. आपण कोणाकडे खेचलं जाणार? पृथ्वीकडे, कारण वस्तुमान तिचं जास्त आहे, म्हणजे आकर्षण बल सुद्धा तिचं जास्त असेल. फक्त तूच नाही, तुझ्याबरोबर ती बस उभी आहे ना, ती सुद्धा कोणाकडे खेचली जाईल? पृथ्वीकडे. आणि याच कारणामुळे नीट लक्ष दे की आपल्या सभोवतालची प्रत्येक वस्तू ही पृथ्वीकडेच खेचली जाते. तू वर्गामध्ये बेंचवर बसला असेल, तुझ्या बाजूला तुझा मित्र बसला असेल, तुम्ही पण दोन वस्तू झाल्या असं आपण म्हटलं तर दोघांनाही वस्तुमान आहे, म्हणजे दोघांमध्ये पण आकर्षण असेल. पण कधी तुला जाणवलंय की तू इथे बसलाय, तुझा मित्र इथे बसलाय आणि अचानक दोघे एकमेकांकडे खेचले गेलेत? होतं का असं कधी? नाहीच होणार आहे. का? कारण त्यांची जी व्हॅल्यू M1 M2 म्हणजे X ची जी किंमत आहे ना, ती खूप कमी असते. कोणापेक्षा? पृथ्वीशी संबंधित ती किंमत खूपच कमी. आणि म्हणून कधीही एकाच बाकावरचे दोन विद्यार्थी एकमेकांकडे खेचले नाही जाणार, पण ते सगळेच्या सगळे कोणाकडे खेचले जाणार? आपल्या पृथ्वीकडे. मग यानुसार पहिला मुद्दा तुला कळाला की हे आकर्षण बल किती असेल? दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती. वळूया आपण पुढच्या मुद्द्याकडे. आता दुसरं विधान आपलं काय? दुसरं विधान, तर दुसरं विधान आपलं असं आहे की हे आकर्षण बल, त्याच्यामध्ये जे अंतर आहे ना, दोन वस्तूंमध्ये अंतर, त्या अंतराचा वर्ग, त्या वर्गाच्या व्यस्तानुपाती. डोक्यात नीट ठेवा, अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती. मग आता या उदाहरणामध्ये तू सांग, या दोन वस्तूमधलं जे अंतर आहे ना, ते किती आहे? D आहे. मग मला सांग, मी F काय लिहिणार? तर F व्यस्तानुपाती. काय लिहिणार? F व्यस्तानुपाती. कोणाच्या? अंतराच्या वर्गाच्या. व्यस्तानुपाती आहे म्हणून 1 लिहिला. त्याच्या खाली छेदस्थानी काय घेणार? D चा वर्ग, कारण अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती. याला आपण म्हणूया समीकरण क्रमांक 2. पहिलं समीकरण F समानुपाती M1 M2, दुसरं समीकरण F व्यस्तानुपाती 1/d चा वर्ग. एक काम करूया का रे, आपण या दोघांना आहे ना कंबाईन करूया, चालेल ना? मग आपल्याला एक नवीन समीकरण काय मिळतंय? F समानुपाती M1 M2 तसंच लिहिलं, आणि दुसऱ्या समीकरणातला d² d चा वर्ग हा याच्या छेदस्थानी घेऊया. मग आपलं समीकरण झालं F समानुपाती M1 M2 भागिले d². कशावरून? वरच्या दोन्ही विधानांवरून, म्हणजे विधान आणि 1-2 यावरून आपल्याला हे समीकरण मिळते की F समानुपाती M1 M2 भागिले d चा वर्ग. हे झालं आपलं न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचा नियमाचं सूत्र. पण आता थोडंसं पुढे जाऊया. आता हा जो F आपल्याला दिला आहे ना, त्याच्यामध्ये जे चिन्ह दिलंय ना समानुपाती, ते चिन्ह काढून टाकूया. का? कारण आपल्याला स्थिरांक घ्यायचा आहे. मग ते समानुपातीचं चिन्ह आपण काढून टाकलं तर चिन्ह लिहिलं बरोबर. आणि अगोदर आपलं सूत्र काय होतं? M1 M2 ना. पण आता नीट बघ, मी त्या ठिकाणी कॅपिटल G दिलाय. कॅपिटल G, हा स्मॉल लिहायचा नाही, हा कॅपिटल G. तो काय असेल ते तुला कळेलच. हा झाला कॅपिटल G. छेदस्थान तर तसाच राहणार आहे, d चा वर्ग. मग या ठिकाणी आपल्याला जे सूत्र मिळाले शेवटचं, ते आहे F बरोबर कॅपिटल G M1 M2 भागिले d चा वर्ग. मग तुझ्या मनात प्रश्न यायला पाहिजे, सर इथे G का लिहिलाय? हा G म्हणजे काय? तर हा G म्हणजे विश्व गुरुत्व स्थिरांक. या G ला काय म्हणायचंय? विश्व गुरुत्व स्थिरांक किंवा वैश्विक गुरुत्व स्थिरांक. आता नावावरनं तुला कळालंच पाहिजे, विश्व गुरुत्व स्थिरांक, ज्याची किंमत
कधीही बदलत नाही. पूर्ण विश्वासाठी ही किंमत नेहमी एकच असेल. वैश्विक गुरुत्व स्थिरांक म्हण किंवा विश्व गुरुत्व स्थिरांक म्हण, पण किंमत किती ती पण माहित पाहिजे ना आपल्याला. मग हा जो कॅपिटल जी असेल यालाच काय म्हटलं आपण, विश्व गुरुत्व स्थिरांक, जो कधीही बदलत नाही. मग आता एक काम करूया, हीच आकृती परत थोडक्यात पाहूया आपण. दोन्ही वस्तू झाल्या, M1 M2 झालं, डी त्यांच्यामध्ये काय झालं, अंतर. आता सूत्र आठव बरं, काय सूत्र होतं आपलं, F बरोबर, पुढचं सूत्र बोल लवकर, F बरोबर M1 M2 घेऊ की स्थिरांक घेणार, बघ समानुपाती चिन्ह नाहीये, बरोबर आहे, म्हणजे आधी कॅपिटल जी घेणार, त्याच्या पुढे काय घेणार, M1 M2 भागिले काय घेतला आपण, डी चा स्क्वेअर, अंतराचा वर्ग. हे झालं आपलं सूत्र. आता या ठिकाणी आपल्याला जी ची किंमत पण घ्यायची आहे ना, मग ती काय कशी मिळवायची ते काम करूया. आपण हा जी आहे ना, जी हा एका साईडला ठेवूया आणि त्याच्या जोडीला आपण आणखी काय घेतोय, एफ साठी. मग जी जर मी उजव्या बाजूला ठेवला तर डाव्या बाजूला माझ्याकडे एफ होता, हा छेदस्थानचा डी स्क्वेअर मी तिकडे घेऊन जातो, म्हणजे गुणाकाराच्या रूपात गेला की नाही, एफ डी स्क्वेअर. उरलं काय, वरती जीच्या बाजूला M1 M2 होता, तो इथे छेदस्थानी जाईल. म्हणजे मी केलंय काय, तर या पहिल्या समीकरणातून मला फक्त जी ची किंमत मिळवायची. मग आता मला सूत्र काय मिळालं, एफ डी वर्ग छेदस्थानी M1 M2 बरोबर जी. कळतं इथपर्यंत. थोडंसं पुढे जाऊया. आता हे सूत्र अरेंज करूया. जीला परत डाव्या बाजूला नेलं म्हणजे बाजूचं सूत्र डावीकडचं बरोबर उजव्या बाजूला जसंच्या तसं आपण लिहूया, एफ डी स्क्वेअर भागिले काय येणार, M1 M2. तसंच्या तसं सूत्र आपण लिहिले, पण मला किंमत कोणाची काढायची आहे, जी ची. आता नीट लक्ष दे. आता मला काय करायचंय, या ठिकाणी M1 M2 ज्या दोन वस्तू होते ना, त्या दोघांचंही वस्तुमान युनिट मास आपण एक मानूया, कन्सिडर करूया, समजूया की दोघांचं जे मास आहे ना, वस्तुमान, ते आपण एक मानलं आणि त्याच्या जोडीला दोघांमध्ये जे अंतर आहे ना, ते सुद्धा मला एकच मानायचंय. म्हणजे मी कोणाला एक मानले, M1 ला पण एक मानले, M2 ला पण एक मानले आणि डी अंतर सुद्धा एक. हे युनिट मास आणि युनिट डिस्टन्स आपण घेतोय. मग जर समजा मी M1 बरोबर M2 बरोबर 1 ही किंमत घेतली आणि दोघांमधलं अंतर हे सुद्धा एकच घेतलं, तर काय होईल, व्हॅल्यू आपण ठेवूया, त्यांच्या किमती आपण ठेवूया. मग मला सांग, M1 M2 ची किंमत मी किती ठेवली, 1, छेदस्थानी 1 गुणिले 1. डी याची पण किंमत मी किती घेतोय सांग, 1. मग डी वर्ग आहे ना, त्याच्या इथे पण मी 1 ठेवला, तर 1 चा वर्ग 1च. आता समीकरण नीट बघ, वाच बरं समीकरण काय झालं, कॅपिटल जी बरोबर एफ गुणिले 1 भागिले 1 गुणिले 1. मग तो एक लिहायचाच नाही ना आपण, तुला तर माहित आहे छेदस्थानी 1 असेल तर आपण घेत नाही. मग तू सांग याच्या पुढचं माझं समीकरण काय असेल, बरोबर आहे, जी बरोबर एफ. जी बरोबर काय भेटणार मला, एफ, कारण गुणाकार एकच आलाय, छेदस्थानी पण 1 आलाय, म्हणून मला विधान समीकरणात काय भेटेल, जी बरोबर एफ. मग ह्याचा अर्थ काय, जी म्हणजे विश्वगुरुत्व स्थिरांक आणि एफ म्हणजे काय सांगितलं, आकर्षण बल. काय सांगितलं आपण, एफ म्हणजे आकर्षण बल, जी बरोबर एफ. पण तुला हा जो विश्वगुरुत्व स्थिरांक आहे ना, त्याची किंमत माहीत असायला पाहिजे. ही किंमत तुला माहित आहे, रिकाम्या जागांसाठी, सत्य असत्यसाठी विचारलं जातं आणि त्याचं एकक, ही किंमत विसरायची नाही. तर जी ची किंमत आपल्याला सांगायची, जी बरोबर 6.673 6.673 गुणिले 10⁻11 10⁻11 आणि एकक सांगायचे न्यूटन मीटर वर्ग प्रति किलोग्रॅमचा वर्ग. प्रति किलोग्रॅमचा वर्ग हे युनिट, हे एकक परीक्षेला रिकाम्या जागांसाठी विचारलं जातं. मग पटकन सांग बरं, कॅपिटल जी विश्वगुरुत्व स्थिरांक किंवा वैश्विक गुरुत्व स्थिरांक याची किंमत काय आहे, तर याची किंमत आहे 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग प्रति किलोग्रॅमचा वर्ग. ही कोणाची किंमत आली आपली, कॅपिटल जी ची. मग आता या ठिकाणी जी म्हणजे नक्की काय, तर जी म्हणजे वैश्विक स्थिरांक, पण म्हणजे काय तर एकमेकांपासून एकक अंतरावर असलेल्या, बघ या दोन वस्तू आपण घेतल्या होत्या, त्यातलं अंतर आपण काय मानलेलं, 1. म्हणून एकमेकांपासून एकक अंतरावर असलेल्या
2 एकक वस्तुमानामधील, कारण त्यांचं वस्तुमान पण आपण एक एक घेतलेलं. मग हा कन्सेप्ट नीट समजावून घे की गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक स्थिरांक म्हणजे काय, तर एकमेकापासून एकक अंतरावर असलेल्या 2 एकक वस्तुमानामध्ये असलेली आकर्षण शक्ती, आणि ही शक्ती कधीही बदलत नाही. त्याची किंमत नेहमी काय राहते, स्थिर. म्हणूनच त्याला म्हणतो आपण वैश्विक गुरुत्व स्थिरांक. आता गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे काय ते तू पाहिलंस. विश्वातील कुठल्याही 2 असू दे, एकमेकांमध्ये काय असणार आहे, आकर्षण. पण या आकर्षणाचा काय परिणाम होत असेल याचा कधी विचार केलायस? निसर्गात अशाही काही घटना असतात की ज्यांच्यावर या आकर्षण बलाचा परिणाम होतोच होतो. आता तुला रोजच्या जीवनामध्ये नियमितपणे घडून येणारी अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यावर याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. त्याचं नाव आहे भरती आणि ओहोटी. शब्द ओळखीचे आहेत. भरती म्हणजे काय रे, तर समुद्राची जी पातळी आहे ना ती अचानक वाढते. ओहोटी ती ओसरते. आता तुला माहित आहे की दिवसामध्ये हे जे चक्र आहे ना ते नियमितपणे चालू असतं. भरती ओहोटी येतच असते. पण तू कधी विचार केलायस का असं का होत असेल? कोण असेल जे पाण्याला आपल्याकडे खेचून घेते आणि कशामुळे ओहोटी येत असेल? कन्फ्युजिंग वाटतंय? एकदम सोप्या पद्धतीने पाहूया. आता भरती आणि ओहोटी ही जी क्रिया आहे ना, ही क्रिया होते कोणामुळे, तर पृथ्वी आणि चंद्र. मग तुझ्या मनात प्रश्न येईल, सर सूर्य पण आहे, बाकीचे ग्रह पण आहेत, मग ते का नको? बरोबर आहे, सूर्य आपल्यापासून बऱ्याच अंतरावर आहे. पृथ्वीला सगळ्यात जवळ कोण आहे? चंद्र. मग आता या 2 वस्तू, कारण न्यूटन बाबांनी सांगितलेलं आहे विश्वातील कुठल्याही 2 वस्तू, मग या 2 वस्तू मी घेतल्या, मग यांच्यामध्ये सुद्धा काय असेल? आकर्षण. आता जर समजा आकर्षण झालं, आता तुला एक सोपा प्रश्न माझा, कारण आपण शिकताना काय करूया, प्रत्यक्ष प्रयोगानुसार बघूया. समजा तुझा हात मी माझ्या हातात घेतला आणि तुला माझ्याकडे जोरात खेचलं, तर तू सरळ माझ्याकडे येशील का? तू स्वतः काहीतरी काय करणार आहे, प्रतिकार लावणार, अपोज करणार, म्हणजे तुला मागे खेचून घेणार आहे. गोष्ट नीट लक्षात ठेवा, मी तुझा हात हातात घेतलाय, तुला माझ्याकडे खेचतोय म्हणजे आकर्षित करतोय, पण तू त्याला काय करतोय, प्रतिकार, तू थोडा मागे खेचला जातोय. आता त्याचा संबंध इथे कसा घेतोय बघा. आता मला सांग, पृथ्वीला सगळ्यात जवळ कोण आहे? चंद्र. मग चंद्र हे पृथ्वीला काय करेल, आकर्षून घेईल. म्हणून काय पृथ्वी कुठे चंद्राकडे जाणार आहे? तिचं वस्तुमान तर चंद्रापेक्षा खूप जास्त आहे, पण त्याचा काहीतरी परिणाम पृथ्वीवर असणारं जे पाणी आहे ना त्याच्यावर. बघ होणार काय, हे जे पाणी असेल हे पाणी कुठे खेचलं जाणार आहे? चंद्राकडे. म्हणजेच त्या भागामध्ये काय आलेली दिसली आपल्याला? भरती. हे ठीक आहे, इथे आली भरती का? कारण दुसऱ्या बाजूला कोण आहे? चंद्र. तो त्याला खेचून घेतोय. मग मूळ मुद्दा असा येतोय, मग पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला इकडे का बरं भरती येईल? तिकडे कुठे दुसरा चंद्र आहे? इकडे तर काहीच नाहीये, मग इथे भरती का आली? मगाचं विधान आठव, मी तुला माझ्याकडे खेचतोय, तू स्वतः काय केलास? प्रतिकार. मग अगदी त्याच पद्धतीने प्रतिकारक बलामुळे या बाजूला सुद्धा काय येते? भरती. कारण बाहेर ढकललं जाणार, प्रतिकार झालेला आहे, म्हणून विरुद्ध बाजूला सुद्धा काय येते? भरती. आता ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी भरती येते म्हणजे भरला जातो, याचाच अर्थ काय? दुसऱ्या बाजूला ते पाणी कमी होणार आहे, कारण पाणी आहे तेवढंच राहणार आहे, ते तर कमी जास्त होणार नाहीये. मग जर ते एका बाजूला खेचलं जातंय तर दुसऱ्या बाजूला ते कमी सुद्धा झालं पाहिजे, म्हणून वरच्या बाजूला काय येणार? ओहोटी. वरच्या बाजूला काय येणार? ओहोटी. अगदी तसंच खालच्या बाजूला काय येणार? ओहोटी. मग ही भरती आणि ओहोटी काय येते? ही संकल्पना तुला नक्की कळाली आहे? चंद्राच्या आकर्षणामुळे. चंद्र ते पाणी आपल्याकडे आकर्षून घेतोय, म्हणून इथे एका ठिकाणी भरती, त्याच्या अपोजिट, त्याच्या विरुद्ध बाजूला पृथ्वीने स्वतः लावलेलं प्रतिकारात्मक बल, त्यामुळे सुद्धा भरती, आणि उरलेल्या 2 भागामध्ये काय येणार आहे? ओहोटी. तर रोजच्या जीवनामध्ये घडणारी भरती आणि ओहोटी या दोन्ही संकल्पना कशामुळे होत आहेत? तर आकर्षण बलामुळे. कशामुळे होणार आहेत? आकर्षण बलामुळे. मग आता आपण असाच आणखी एक नवीन भाग आता पाहणार आहेत. बघ, एक सोपा प्रश्न तुला विचारतो. तू कधी वर्गामध्ये किंवा घरामध्ये, बहुतेक विद्यार्थ्यांना सवय असते वही हातावर ठेवायची, बोटावर, आणि जोरात फिरवायची, कधी प्रयत्न केलास?
केला असेल सगळ्यांनी, मी सुद्धा लहानपणी केलेलं आहे, सगळ्यांनी केलेलं आहे. मग बघ, ज्या वेळेला वही तू बोटावर ठेवून फिरवतोस तर जे बोट असतं ना, बोट हे परफेक्ट कुठे ठेवतो रे आपण? त्या वहीच्या बरोबर मध्यभागी, बरोबर. आता एक काम कर, ते मध्यभागचं बोट काढ, थोडं बाजूला ठेव आणि आता फिरवून बघ काय होतंय. नाही फिरणार, पडणार. का? त्याचं कारण आहे की बरोबर मध्यभागी जेव्हा तू बोट ठेवलंस ना, तर त्याचं सगळंच्या सगळं वस्तुमान त्या मध्यभागी एकवटलंय असं मानलं जातं. एकवटलंय असं नाही, म्हणजे असं म्हणशील की ज्या ठिकाणी बोट ठेवलंय तिथे वस्तुमान, मग बाकीच्या ठिकाणी वहीला वस्तुमान नाही का? आहे. वस्तुमान या बिंदूजवळ पण आहे, या बिंदूजवळ पण आहे, प्रत्येक बिंदूजवळ आहे. पण जो त्याचा मध्यबिंदू असेल त्या ठिकाणी सगळं त्याचं वस्तुमान एकवटलंय असं आपण म्हणूया. मग या ठिकाणी वहीच्या ऐवजी एक गोल चकती घेतलेली आहे, भरीव आहे, मग तिला तिचा मध्यबिंदू असलाच पाहिजे. बरोबर त्या मध्यबिंदूवर बोट ठेवलं आणि ते फिरवलं की ते बराच वेळ फिरत राहतं. सरावाने तुला पण जमेल, लगेच येणार नाही, पण ते फिरणार. हे झालं कोणाबद्दल? जर वस्तू भरीव असेल तर. आता एक काम करूया, दुसरी एक वस्तू घेऊया. ही पूर्णपणे पोकळ आहे. पूर्णपणे म्हणजे काय? तुला माहिती आहे, रिंग कमरेमध्ये ठेवून आपण फिरवतो माहिती आहे जोर जोरात, ती कशी पूर्णपणे पोकळ आहे. तशी एक पोकळ रिंग घेतली. आता जशी ही वस्तू आपण बोटावर फिरवली तसं या पोकळ वस्तूला बोटावर फिरवू शकतोस का तू? शक्यच नाही, कारण त्याला ठेवायला जागाच नाहीये. मग त्यावेळेला जेव्हा ही वस्तू आपण कमरेत ठेवून जोर जोरात फिरवतो तर तिचा कोणता ना कोणता तरी भाग हा आपल्या शरीराला स्पर्श केलेला असतो. आता बघ, एवढं सगळं गोंधळाची स्थिती का सांगतोय? ती वस्तू फिरते, ही पण फिरते भरीव, ही पण फिरते, पण ही का फिरते? तर शरीराच्या ज्या भागाला तिचा स्पर्श झालाय ना, असं समजलं जातं की तिचं सारं वस्तुमान त्या ठिकाणी एकवटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ जे पण वस्तू आपण घेणार आहे तर ती फिरवत असताना त्यांच्या वस्तुमान हे कुठेतरी केंद्रित झालेलं असतं. मग आपण असं म्हणूया, ज्या बिंदूजवळ हे केंद्रित होतं त्याला त्या वस्तूचं वस्तुमान केंद्र म्हणायचं. गोंधळून जाऊ नको. ज्या ठिकाणी वस्तुमान एकत्रित झालंय त्या बिंदूला वस्तुमान केंद्र म्हणूया. मग आपलं विधान काय होईल? एखाद्या वस्तूचं वस्तुमान केंद्र हे त्या वस्तूच्या आतील जे भरीव भागात सांगितलेलं किंवा बाहेरील जे पोकळ गोलासाठी सांगितलेलं एक असा बिंदू असेल की ज्या बिंदूमध्ये त्या वस्तूचं सगळं वस्तुमान केंद्रित झालेलं आहे असं आपण मानू शकतो. संकल्पना एकदम सोपी आहे. वस्तुमान केंद्र म्हणजे काय? तर वस्तूचा असा बिंदू, मग तो आतमध्ये असेल किंवा बाहेर असेल, की ज्यामध्ये त्याचं सर्वच्या सर्व वस्तुमान केंद्रित झालेलं आहे असं आपण मानू शकतो. त्या बिंदूला आपल्याला म्हणायचं वस्तुमान केंद्र. आता हे तर झालं दोन वस्तूंबद्दल. पण समजा घनता एक समान असेल, म्हणजे सगळ्या भागात त्या वस्तूची घनता एक समान असेल, अशी गोलाकृती वस्तू घेतली जी आपण पहिली रिंग घेतली होती, तर तिचं वस्तुमान केंद्र कुठे असेल? दिसतंय ना तुला? वस्तुमान केंद्र कुठे असेल? बरोबर ज्या ठिकाणी त्या गोलाचं भूमितीय केंद्र असेल. भूमितीय केंद्र म्हणजे गोलाचा केंद्रबिंदू. मग जर गोलाची घनता एक समान असेल तर त्याचं वस्तुमान केंद्र त्या गोलाचं भूमितीय केंद्र असेल, ज्या ठिकाणी बरोबर मध्यभागी काय असणार आहे? भूमितीय केंद्र. पण आता वस्तू बदलली तर मग काय होईल? गोलाकृती होती मध्यभागी. आता जरी वस्तू आपण बदलली, आता मला सांग, या ठिकाणी तुला त्रिकोणाकृती वस्तू दिसते, हिचं केंद्र कुठे असेल? हे केंद्र कसं काढणार? ठीक आहे ना, आपण समजा याचे तीनही शिरोबिंदूंवरून जर रेषा काढल्या आणि या रेषा बरोबर ज्या बिंदूमध्ये एकमेकांना छेदतील ना, तो बिंदू म्हणजे त्याचं वस्तुमान केंद्र, की ज्या ठिकाणी त्या वस्तूचं सारं वस्तुमान एकवटलेलं असेल. बघा, मग त्रिकोणाकृती वस्तूला कसं घेणार आपण? शिरोबिंदूंवरून सरळ रेषे लंब काढले तर ज्या ठिकाणी ते एकमेकांना छेदतील तिथे त्याचं काय असेल? वस्तुमान केंद्र. हा बिंदू आपण दाखवलाय. मग विधान सांगू ना, कोणत्याही समान घनता असलेल्या वस्तूचं वस्तुमान केंद्र कोणती असू दे, वस्तुमान केंद्र कुठे असेल? त्याच्या मध्यवर्ती बिंदूवर. आता डिपेंड कोणावर करतं? वस्तू कुठली आहे. गोलाकृती असेल तर बरोबर केंद्रबिंदू, त्रिकोणाकृती असेल तर त्याचा मध्यबिंदू आपल्याला काढावा लागेल आणि त्या मध्यबिंदूवर त्याचं काय असेल? वस्तुमान केंद्र.
मग अशा प्रकारे वेगवेगळ्या वस्तूंचं वस्तुमान केंद्र कसं शोधायचं हेही तुला कळाले. आणि वस्तुमान केंद्राचा अर्थ काय की ज्या ठिकाणी त्याचं सारं वस्तुमान एकवटलेलं आहे असं आपण मानतो तो बिंदू म्हणजे त्याचं वस्तुमान केंद्र होईल. आता आपण काही सूत्रांकडे वळूया. सूत्र तुला माहीतच आहे. सगळ्यात पहिला आपण एफ घेतलं होतं. एफ म्हणजे काय तर एफ म्हणजे काय आकर्षण बल जे दोन वस्तूंमध्ये असणार आहे कुठल्याही दोन वस्तूंमध्ये. एफ म्हणजे काय येणार आपलं आकर्षण बल. आता एफ बरोबर काय सांगितलं आपण जी म्हणजे वैश्विक गुरुत्व स्थिरांक हे आपलं सूत्र होतं. मग एफ बरोबर जी m1 m2 भागिले आठव ना बरोबर डी चा वर्ग. पण सर इथे तर आर चा वर्ग लिहिले. आता या ठिकाणी आर का घेतलंय तर पृथ्वीपासून आपण ती वस्तू आहे ना किती अंतरावर ठेवतोय ती त्रिज्या म्हणून इथे आपण आर घेतले. मग अशा आपण डी घेतलेला. आता आपण काय घेतलंय आर वर्ग. आता या सूत्रामध्ये एफ चा अर्थ काय. एफ म्हणजे आकर्षण शक्तीचं परिमाण किती आहे आकर्षण शक्ती ती एफ ने दाखवायचे. आता पुढचे भाग तुला सांगायचे. एफ म्हणजे काय आकर्षण शक्ती. हे सांग रे. जी म्हणजे काय विश्व गुरुत्व स्थिरांक. m1 म्हणजे काय m1 पहिल्या वस्तूचं वस्तुमान. मग m2 म्हणजे काय येईल दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान. आता काय आलं आर. मग अशी डी होता. आता काय आलं आर. तर आर म्हणजे आपण घ्यायचंय दोन वस्तूंच्या केंद्रामधलं अंतर. आर म्हणजेच काय दोन वस्तूंच्या केंद्रामधलं अंतर जे पृथ्वीशी संबंधात घेतलं तर आर रेडियस पण सांगतो आपण. म्हणून त्याला म्हणायचं दोन वस्तूंच्या केंद्रामधील अंतर जे दाखवायचं आपल्याला स्मॉल आर ने. आता या जोडीला हे जे निर्देशांक असतात या निर्देशांकाचे काय पाहूया आपण नियम. आता ज्या वेळेला या गुरुत्वाकर्षणावर आधारित काही गणित आपल्याला विचारतात या प्रकरणामध्ये आहेत. मग ही गणित सोडवत असताना काही निर्देशांकाचे नियम असतात. हे नियम तुला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे नियम माहीत नसतील तर उदाहरण सोडवताच येणार नाही आपल्याला. मग आपण घ्या काही निर्देशांकाचे नियम. वास्तविक हे जे नियम आहेत ना तुला ह्याच्या अगोदर सुद्धा झालेले पण एकदा आपण उजळणी तर करूया ना. आता बघ ए चा m घात गुणिले ए चा n घात किती सोपं आहे. बीजगणितात तू शिकलेला आहे. ए चा m घात गुणिले ए चा n घात. ए चा म्हणजे तुला सांगायचं काय पायासमान घातांकांची काय करायची तुला बेरीज म्हणजे ए चा काय येणार सांग m प्लस n. हा झाला पहिला नियम. आता सेम असं समजा मी एखादी संख्या घेतली आणि त्याचा वर्ग लिहून त्या कंसाचाही वर्ग केला म्हणजे वर्गाचा वर्ग केला तर अशा वेळेला काय होतं बघ गणित काय सांगायचंय ए चा m घातांक पूर्ण कंसाचा n घातांक. मग आता m आणि n यांची बेरीज होईल का नाही. मग वजाबाकी होईल नाही. या ठिकाणी या दोघांचा गुणाकार होईल म्हणजे ए चा घात काय येणार मला सांग m गुणिले n. दोघांचा काय येणार गुणाकार म्हणजे mn. दोन्ही भाग क्लिअर. म्हणजे जर पाया समान असेल घातांकाची बेरीज करणार. एखाद्या संख्येला घात देऊन त्याच्या कंसाचाही घात केला तर त्या ठिकाणी दोघांचा काय असेल सांग गुणाकार. एक काम करूया ना दोघांवर आधारित एक एक उदाहरण घेऊया ना आपण मिळून सोडवूया. उदाहरण बघ पहिलं उदाहरण मी तुला काय सांगतोय. समजा 2 चा तिसरा घात गुणिले 2 चा चौथा घात. पटकन उत्तर येऊ दे. पाया समान घातांकांची बेरीज. उत्तर काय येणार तुझं 2 चा 7वा घात म्हणजे दोघांची बेरीज करणार. मग 3 अधिक 4 आधी आपण लिहूया. मग 2 चा 3 अधिक 4 उत्तर असेल आपलं 2 चा 7वा घात. 2 चा 7वा घात. आता दुसऱ्यावरचं पण उदाहरण घेऊया आपण. 2 चा तिसरा घात आणि कंसाला परत चौथा घात केलाय. इथे पाया एकच आहे 2 आहे पण घात 2 दिलेत ना मग त्या दोघांचा आपल्या सूत्रानुसार काय होणार गुणाकार. मग आपलं उत्तर काय मला सांग तर 2 चा 3 आणि 4 या दोघांचा गुणाकार करायचा आहे म्हणजे 3 गुणिले काय घेणार 4. 3 गुणिले 4 उत्तर येणार 12 म्हणजे उत्तर झालं 2 चा येऊ दे पटकन 12वा घात. 3 गुणिले 4 किती येणार 12. तर हे दोन्ही पण निर्देशांकाचे नियम आहेत ते गणित सोडवताना आपल्याला वापरायचेच आहेत. अगदी याच पद्धतीने आता बऱ्याच वेळेला काय होतं की ज्या वेळेला एखादं तू उत्तर काढतोस कधी कधी माहिती आहे ते पॉइंट मध्ये येतं 0.12 0.18 म्हणजे पॉइंटच्या पुढे जातं. पण एक स्टँडर्ड फॉर्म आपल्याला जो लिहायचा असतो ना तर त्यामध्ये 1 ते 10 यांच्या मधली एक संख्या तुला आधी घ्यायचीच असते.
म्हणजे 0.15 असेल तर त्याच्या ऐवजी 1 पॉइंट आणि पुढे काय द्यायचं ते द्यायचं. मग पुढे घात पण त्याचा चेंज होणार आहे. मग हे सोडवायचं कसं? उदाहरण घेऊया आपण. एक मानक स्वरूपातील उत्तरे. तुझ्यासमोर एक उदाहरण मी दिलंय 0.196 0.196 गुणिले 10⁻31 घात. आता मी तुला काय सांगितलं होतं? अशा प्रकारे जर उत्तर आलं तर आपण ते जे उत्तर आहे ते मानक स्वरूपात एक स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय घ्यायचे, तर पहिला अंक जो असेल ना तुझा दशांश चिन्हाच्या अगोदरचा तो 1 ते 10च्या मध्ये असला पाहिजे. लक्ष द्या, 1 ते 10च्या मध्ये, म्हणजे 1 ते 9 घेतला आपण तरी सुद्धा चालेल. पण इथे दशांश चिन्हाच्या आधी काय आलाय 0. मग हे आहे का स्टँडर्ड फॉर्म? मानक स्वरूप आहे का? नाही. मग इथे आपल्याला काय करायचंय? तू सरळ सांगशील सर सोपं आहे, ते दशांश चिन्ह जे आहे ते मी राईट साईडला सरकवेल. बरोबर आहे. तो दशांश चिन्ह जेव्हा तू राईट साईडला सरकवणार म्हणजे उजव्या बाजूला सरकवला. कुठे सरकवलाय? उजव्या. आता मी एक शब्द तुला सांगतो, एक ट्रिक किंवा एक आयडिया म्हण त्याला. जेव्हा दशांश चिन्ह उजव्या बाजूला सरकवणार, उजव्या बाजूला सरकवणार, तर जो आपल्याला इथे बाजूला 10चा घात दिला असेल ना, जो पण घात असेल तो 1 ने वजा करायचा. अवघड जात आहे, माझा शब्द आहे का? उजव्या बाजूला सरकवला की घात 1 ने कमी करायचा म्हणजे वजा करायचा. आता 2 शब्दांकडे लक्ष दे. कुठे सरकवलास तू? उजव्या बाजूला. घात काय करायचा आहे? वजा. उजवा वजा. उजव्यामध्ये पण ज आलाय आणि वजामध्ये पण ज आलाय. मग डोक्यामध्ये एवढंच लक्षात ठेव, उजवा वजा. डावीकडे गेला की ते सांगायची गरज कशाला पाहिजे आता? उजवीकडे काय केलास? वजा. मग डावीकडे केला की काय करणार? अधिक. आता या उदाहरणात तू सांग, गणित काय दिलंय? 0.196 गुणिले 10⁻31 घात. मला सांग पटकन, दशांश चिन्ह उजवीकडे जाणार की डावीकडे? उजवीकडे. उजवीकडे गेलं म्हणजे घात काय करणार? वजा. मग उत्तर काय येणार तुझं? 1.96. जो दशांश चिन्ह होतं 0.1 ना, मग त्याला 1 घर इकडे सरकवलंस तू म्हणून 1.96 झालं. आणि जो घात आधी 10⁻31 होता वजा केल्यावर तो किती झाला? 10⁻30. आहे की नाही सोपं? लक्षात काय ठेवायचंय की कधीही पहिला अंक 1 ते 10च्या मध्येच असला पाहिजे. जो इथे नव्हता त्याला करण्यासाठी दशांश चिन्ह उजव्या बाजूला सरकवलं, ज वजा झाला घात. आणखी एक उदाहरण पाहूया. चल दुसरा उदाहरण. 19.6 गुणिले 10⁻31 घात. मी तुला काय सांगितलं? दशांश चिन्हाच्या अगोदरचा अंक 0 ते 10च्या मध्येच पाहिजे. 19 आहेत का मध्ये? नाही आहेत ना. मग ते किती करशील? 196? नाही. तुला या ठिकाणी दशांश चिन्ह उजवीकडे सरकावं लागेल की डावीकडे? बघ, 1 ते 10च्या मध्ये पाहिजे. उजवीकडे गेला तर 196 होत आहेत, डावीकडे गेला तर 1 येतोय. मग दशांश चिन्ह म्हणजे नक्कीच इथे कुठे सरकवणार आपण? डावीकडे. आता बघा, कुठे सरकवलास तू? डावीकडे. मग इकडे घात कमी होईल की वाढेल? उजवा वजा डावा वाढणार, वाढणार घात. म्हणजे या ठिकाणी 1.96 गुणिले 10चा कितवा घेतला? 32. या दोन्ही गोष्टी पाठ नाही करायच्या. कशाला आठवायचंय? किती सोपं आहे. उजव्या बाजूला गेला की वजा, डाव्या बाजूला केला की घात 1 ने वाढवायचा. जेवढे घर जाणार तेवढे तुला घात वाढवायला लागणार आहे. मग ह्याचं थोडं स्पष्टीकरण आहे, थोडंसं मोठं आहे पण सोपं आहे. पण त्याच्यापेक्षा सोपं मी तुला जे सांगितलंय, उजवा वजा करायचा, डावीकडे गेला की अधिक करायचा. पण हे थोडं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे, विचारलं जात नाही पण तुला माहित पाहिजे. 0.196 पहिलं गणित आहे तेच घेतले. 10⁻31 घात आहे गुणिले मला 10चा काय करायला लागेल? पहिला घात. का? मला दशांश चिन्ह ते सरकवायचे उजवीकडे. मग आता घात 10चा 1 घेतला, त्याला परत 10च्या घाताने भागणार आहेत. मला सांग 0.196 ला 10चा पहिला घात म्हणजे 10 त्याने गुणलं, तुझे 1.96 झाले. गुणिले उरलं काय? 10⁻31 घात आणि परत एकदा गुणिले खाली 10चा पहिला घात तुला दिसतोच आहे, तो वरती गेल्यावर ऋणमध्ये होणार आहे कारण छेदस्थानचा वर गेला ना, तो ऋणमध्ये होणार आहे. मग 10⁻31 घात आणि 10चा वजा 1 पाया समान आहे, घातांकाची बेरीज होते. तिकडे 31 आहे, इथे वजा आहे, काय उत्तर येणार? काय 31 वजा 31 म्हणजे तेच उत्तर आपलं आलं जे वर दिलं आपण 1.96 गुणिले 10⁻30 घात. मग मला सांग,
हे एवढं मोठं आहे, हे एक्सप्लेनेशन सहित आहे, बरोबर आहे, पण सोपी पद्धत तुला दिली आहे ना. उजवीकडे एक घर सरकवलं की एक घात वजा करायचा, डावीकडे केले की एक घात वाढवायचा. मग ते स्पष्टीकरण इथे घेऊया आपण. दुसऱ्या उदाहरणामध्ये 19.6 भागिले काय घेणार, 10चा पहिला घात. का, आता तुला डावीकडे सरकायचे. गुणिले 10चा 31वा घात तसाच घेतला, परत 10चा पहिला घात घेतला गुणण्यासाठी 19.6 दिसत आहेत. मग आता 19.6 भागिले 10चा पहिला घात आहे, जर यांचा भागाकार केला तो तर 1.96 येणार. तसंच लिहूया आपण, गुणिले 10चा 31वा घात गुणिले 10चा पहिला घात, दोघांची बेरीज होईल, बरोबर आहे. मग आता मला सांग उत्तर काय, 1.96 गुणिले 10चा 31वा आणि 10चा पहिला 10चा 32वा घात होईल. म्हणजे फायनल उत्तर काय आलं, 1.96 किंवा 1.96 गुणिले 10चा 32वा घात. तू म्हणशील सर खूपच डोकं दुखायला लागले. काही डोकं दुखायचे नाही, सरळ साधी सोपी पद्धत. एक दशांश चिन्ह जे आहे ना, ते एक घर उजवीकडे गेलास की घात 1ने वजा करायचा, 2 घर गेलास तर 2ने वजा कर. मग उजवी बाजू मी सांगितले, डावी बाजू तुला माहीतच आहे. तर अशा पद्धतीने ज्या वेळेला उत्तर तुझं शून्य पूर्णांकाच्या स्वरूपात येणार आहे त्याला कधी मानक स्वरूपात आणायलाच पाहिजे, आणि म्हणून ही पद्धत तुला त्या ठिकाणी उपयुक्त ठरेल. तर अशा प्रकारे ही जी पद्धत आहे ही तुला कुठे वापरायची आहे, तर जेव्हा तुला उत्तरे मानक स्वरूपात काढायचं असेल त्या ठिकाणी पद्धत वापरायची. आणि कधीही घाताच्या रूपात आला 10चा 31वा घात, तर कधी उत्तराच्या सुरुवातीला 1 ते 10च्या मधला अंक असलाच पाहिजे. तर मला असं वाटतं की दिलेला जो पण भाग आहे आता तो तुला नक्कीच कळालेला असेल. एक 2-4 गणितांचा सराव ना तू सुद्धा कर, पण हे एवढं मोठं एक्सप्लेनेशन आहे, सोपी पद्धत माहिती आहे ना, उजवीकडे वजा डावीकडे अधिक. समजलंय, तर याचा सराव थोडासा जास्त कर.